ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फोर्स. आपण फोर्स पाहतोय की कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. फोर्स which can created due to the contact of any persons, any object, they can push and pull. आता ही चेअर आहे, मला इथून इकडे न्यायची आहे, मी फोर्स लावल्यावरच ती मूव्ह होणार आहे, बरोबर. विदाउट वी कॅन अप्लाय फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट, इट डजंट मूव्ह. ज्यावेळेस आपण फोर्स लावतो त्यावेळेस ती मूव्ह होते. एक प्लेस कडून दुसरीकडे. किंवा एखादं बुक्स आहे, तुला उचलायचं, इकडं बुक्स घेतलंय आणि मी तुझ्याकडे देते, हे पण एक फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स एक्झाम्पल आहे. But electricity flow in the electrical socket, it is example of electrostatic force, because we doesn't apply the external force on that object, but current and electricity flow through the circuit, that is called as electrostatic force. And gravitational force means acceleration due to gravity present on the earth's surface, that is G is equal to 9.8 meter per second. Acceleration due to gravity is absent on the मून. सो ग्रॅव्हिटी जर नसेल तर मून सरफेसवर आपलं ॲटमॉस्फिअर नाही आहे, वॉटर नाही आहे, त्याच्यामुळं लिव्हिंग बर्ड्स दे कांट लाईव्ह देअर. अर्थ सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्याच्यामुळं आपण तिथं स्टेबल राहू शकत असतोय. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा त्याचा रेट आहे. पोटेन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतो. आता एनर्जी ची टाइप्स आहेत. एनर्जी म्हणजे ॲबिलिटी टू डू एनी वर्क, ॲबिलिटी टू डू एनी वर्क. एनर्जीचे दोन टाइप्स आहेत मेनली. पहिल्यांदा मेकॅनिकल एनर्जीचं टाइप्स आहे. आपण कुठलाही ऑब्जेक्ट, दगड उचलायचा असेल किंवा काही बकेट सुद्धा उचलून न्यायची आहे, ती मेकॅनिकल एनर्जीचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. व्हेन एनी ऑब्जेक्ट आर मूव्हिंग, जो एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल कंटिन्युअसली तर त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये आहे. आता इथे चेअर आहे, आपण म्हणतो का याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी? नाही म्हणत. का नाही म्हणत? कारण याच्यामध्ये ऑलरेडी पोटेन्शियल एनर्जी, जी रेस्ट स्टेट मध्ये ऑब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल. आणि फॅन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट्स ओन ॲक्सिस अँड अर्थ ऑल्सो रोटेटिंग अराउंड इट्स ओन ॲक्सिस. रोटेशन आपण पाहिलेलं आहे, रिव्होल्यूशन पाहिलेलं आहे. तर अर्थ सरफेस ज्यावेळेस फिरत असते ना, ती कायनेटिक एनर्जी असते त्याच्यामध्ये. कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला आहे 1/2 मास ऑफ mv². तसंच पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. m means mass of a given object, g means acceleration due to gravity, and height from the earth surface, h means. Okay, after that magnetic force. Magnetic force, when they can act, only magnetic materials are present there. Magnetic material कोणते? आयर्नचे पिन्स आहेत, स्टीलचे रॉड, मेटॅलिक सबस्टन्स. ऑल मेटॅलिक सबस्टन्स कम्स अंडर द मॅग्नेटिक मटेरियल. आणि मॅग्नेटिक फोर्स अप्लाय कधी अप्लाय होतो? ज्यावेळेस मॅग्नेटिक फोर्स एकदा मॅग्नेटिक मटेरियल असेल तरच अप्लाय होते. व्हेनेवर देयर इज अ प्लास्टिक, रबर, पॉलिथिन्स बॅग, दे डझंट मूव्ह अँड दे डझंट अट्रॅक्ट मॅग्नेट. मॅग्नेट त्याच्यावर अट्रॅक्ट होते का? सपोज माझ्याकडे इथं माती आहे सगळी, त्याच्यामध्ये आयर्नच्या पिना आहेत किंवा लोखंडाचे खिळे आहेत, त्याच्यावरती मी मॅग्नेट फिरवत आहे, ते अट्रॅक्ट होईल? बरोबर होणार. का होणार आहे? कारण मॅग्नेटिक मटेरियल आहे. पण जर आपल्या सॉइल मध्ये रबर आहे, प्लास्टिक आहे, पॉलिथिन आहे, तर मॅग्नेट अट्रॅक्ट होईल का त्याला? दॅट इज नॉट मॅग्नेटिक मटेरियल, सो दे डझंट अट्रॅक्ट. ते अट्रॅक्ट नाही होणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फोर्स. फोर्स विच आर क्रिएटेड ड्यू टू magnet is called as magnetic force. स्टीलच्या पिना, आयर्न, क्लस्टर आहे, मेटल्स, चुरा सुद्धा असेल आयर्नचा, तर ते पण त्याला मॅग्नेटला अट्रॅक्ट होतो. लोखंडाची वस्तू आहे, मेटॅलिक सबस्टन्स कोणताही असेल तर मेटल त्याला अट्रॅक्ट करत असतो. त्याच्यानंतर आपण पाहतोय की एवढे फोर्स एक्झाम्पल झाल्यानंतर मोशन. मोशन म्हणजे पहिल्यांदा आपल्याला रेस्ट स्टेट समजून घ्यायचं. कोण काही करत नसेल, एखाद्या ठिकाणी बसलेला असेल, आपण त्याला काय म्हणतो? आराम चालू आहे वाटतं, है ना, असं म्हणतोय. तर रेस्ट स्टेट आहे ती. काय? रेस्ट स्टेट मीन्स एनी ऑब्जेक्ट अँड पर्सन्स कांट डू एनीथिंग. ती काहीच करत नाहीये, तर त्याला आपण रेस्ट स्टेट म्हणतात. Whenever the object can start their working and performing their function, that time it is called as motion. And motion, type of motion, rectilinear motion. Whenever any object or persons can move in the straight line path. सरळ रेषेत जर जात असेल तर त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतात.
स्विमिंग मध्ये स्विमिंगचे रेसर जे आहे ते स्विम करताना सरळ रेषेत स्विम करत असतात, बरोबर. ही रेक्टिलिनियर मोशन आहे. किंवा पर्सन आपण रस्त्यावरती चालत जात आहे, आपण पण सरळ जातो किंवा वाकडं तिकडे जातो, नाही जात, सरळ जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रेक्टिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन आहे ऑब्जेक्ट मूव्ह इन द कर्व पाथ. जर एखादा ऑब्जेक्ट आहे कर्व पाथ मध्ये रोटेट होत असेल, जसे की मी बॉल टाकलाय तर ते कर्व पाथ मध्ये जाणार आहे, बरोबर. हाफ सर्कल मध्ये जातोय ना कर्व पाथ मध्ये, म्हणून त्याला कर्व्हिलिनियर मोशन म्हणतात. ऑसिलेटरी मोशन आहे ऑब्जेक्ट मूव्ह टू अँड फ्रो. आपण झोका खेळत आहे, आपला झोका कधी गोल फिरणार नाही, आणि झोका जर गोल फिरला तर तुम्ही चक्कर येऊन खाली पडतात, बरोबर. मग ऑसिलेटरी मोशन म्हणजे अशी मोशन आहे जी फक्त मागे आणि पुढे होते. पेंडुलमची पण आहे स्विंगचं. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच कॅन गो टू आणि फ्रो पार्ट, पुढे आणि मागे जातात, त्याला म्हणलं जातं ऑसिलेटरी मोशन. स्विंग आणि पेंडुलमची आहे. सर्क्युलर मोशन कशाकशाची असते, ज्या वेळेस एखादा फॅन फिरत आहे तो पण सर्क्युलर मोशन मध्ये आहे. किंवा वॉशिंग मशीन मध्ये आपण कपडे टाकल्यावर ते फिरते बघा, ते सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. तर ते ऑब्जेक्ट मूव्ह इन द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. फॅनचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. रोटेटरी मोशन, एखादी ऑब्जेक्ट आहे तेच मोशन आहे कंटिन्यू रिपीट करत असेल, जसं रोटेशन ऑफ द अर्थ. अर्थ स्वतःभोवती फिरते की नाही आणि कंटिन्यू फिरत राहते, तर त्याला काय म्हणतात, रोटेटरी मोशन. मोशन ऑफ बॉडी अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आपण स्वतःभोवती अशी गिरकी येतो ना, ती पण एक काय, आपण फिरलो असं स्वतःभोवती एकदा फिरलो, काय, रोटेटरी. व्हेन ऑब्जेक्ट अँड पर्सन कॅन मूव्ह अराउंड इट्स ओन ॲक्सिस. फॅन ऑल्सो रिव्हॉल्विंग इट्स ओन ॲक्सिस, सो इट इज रोटेटरी. ही सुद्धा रोटेटरी आहे. सर्क्युलर पण आहे, कॉम्बिनेशन मोशन इज देअर. झिगझॅग मोशन, एखादा साप जात आहे रोडवर, कसं जातो, वाकडा तिकडा, झिगझॅग मोशन मध्ये. The motion of an object is different direction is called as zigzag motion. Periodic motion, motion repeated in equal intervals of time. एखादी मोशन आहे ती रिपीट होत असेल ठराविक काळानंतर, तेच तर त्याला आपण पिरियडिक मोशन आहे. कोणती म्हणता येईल, आपला फॅन फिरत आहे, पिरियडिक मोशन आहे तिथं चालू. एखादी गाडी जात आहे, ट्रेन जात आहे, किंवा वॉटर वेव्हज आहेत. तुम्ही समुद्र किनारी कधी गेला असतात, बरोबर, तर ते समुद्राच्या लाटा आहेत, वारंवार येतात जातात, अशा वेव्ह रिपीट होतात की नाही, टाइड्स. आणि डे आणि नाईट आल्सो कम्स. डे आणि नाईट रोज आपण पाहतो की नाही, दॅट इज आल्सो पिरियडिक मोशन. मीन्स मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज द पिरियडिक. yes, as it correct, periodic, because it can repeated in equal intervals of times. आपण इक्वल इंटरवल्स सेम टाइम पिरियड मध्ये तेच रिपीट होत आहे. आपण असं होतंय का, दिवसामध्ये 24 आवर्स असतात, उद्या गेले तर 25 होणार आहेत का, नाहीये. म्हणजे तो सेम पिरियड आहे, तो टाइम आहे, तो एकच आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो, बरोबर. याच्यानंतर आहे नॉन पिरियडिक मोशन. मोशन इज नॉट रिपीटेड इन द इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम इज कॉल्ड एज नॉन. जी मोशन इक्वल टाइम पिरियड्स मध्ये होत नाहीये. समजा एखाद्याला लिहिताना आज खूप घाई मध्ये म्हणून फास्ट लिहिले, उद्या काही घाई नाहीये तर स्लोली लिहित आहे, किंवा टीचिंग करताना पण एक स्लो आणि फास्ट मेथड असते, तर जी नॉन पिरियडिक मोशन असेल. किचन मध्ये जर आपण कुकिंग करत असेल तर त्याचं प्रत्येकाचा टाइम पिरियड सेम नसतो. कुणाला 1 तास लागतो, कुणाला 2 तास, कुणाला 3 तास लागतो, बरोबर. प्रत्येकाचं टाइम पिरियड आहे, व्हॅलिड असेल तर त्याला नॉन युनिफॉर्म किंवा नॉन पिरियडिक मोशन म्हणलं जाते. युनिफॉर्म मोशन मीन्स ऑब्जेक्ट मूव्ह ॲट द युनिफॉर्म स्पीड. ट्रेन जाताना पाहिली का कधी तुम्ही, ट्रेन पण इक्वल स्पीड मध्ये जाते, त्याची स्पीड कधी व्हॅलिड होत नाहीये, त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतात. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्याची स्पीड व्हॅलिड करत असेल त्याला नॉन युनिफॉर्म मोशन म्हणतात. आपण या लेसन मध्ये हे फॉर्म्युले पाहत आहेत, स्पीड, ॲक्सिलरेशन, वेलोसिटी आणि फोर्स. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम and acceleration is equal to rate of change of velocity with respect to time. v1 v2 minus v1 divided time period or v minus u divided time period, and force is the product of mass into acceleration. Come here, problems. Now we can see the sum problem.
problems. Calculate the speed of vehicle. It covers the 56 kilometer in 40 minutes. आता किलोमीटर आपल्याला युनिट माहिती आहे. 1 किलोमीटर is equal to 1000 मीटर. So speed is equal to फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. किती आहे डिस्टन्स? 56 into 1000 divided 40 multiply 60. Why we taken here 60? Because 1 minute मध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. So we can divide there with 60 and after simplifying that 0 getting cancel, here also 0 cancel. 4 1 जा 4 आणि 4 जा 16, 2 5 जा 10, 2 3 जा 6. So 14 multiply 5 we got 70 divided 3. 3 न याला मी डिवाइड केलं भागातलं तर काय येणार आहे? 3 2 जा 6. इथं राहिले 1. 3 3 जा 9.3 म्हणजे 23.3 ही आपली काय आली आहे? स्पीडचं याचा युनिट आहे मीटर पर सेकंड. ओके. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ व्हेइकल इफ इट कव्हर 30 किलोमीटर. ज्या वेळेस तुम्हाला दिलेले युनिट आहे किलोमीटर मध्ये असेल तर त्याचं मीटर मध्ये कन्वर्शन करायचंय, कारण इथं मिनिट्स मध्ये दिलेलं आहे. कारण स्पीडचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड आहे. म्हणून स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. इथे आपल्याला 13 किलोमीटर दिलंय, मग 1000 मी घेतलं इथं, कारण 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणून. आणि टाइम पिरियड मध्ये 1 मिनिटचं कन्वर्शन तुला सेकंड मध्ये करायचं. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. सो वी कॅन मल्टिप्लाय विथ 60. सो आफ्टर गेटिंग 0 cancel and here also 31 जा 32 जा 60, 10 cancel and what remain here? 2 1 जा 2 5 जा 50 मीटर पर सेकंड ही आपली काय आलेली आहे? स्पीड आहे. आले लक्षात? हे काय डाऊट आहे का इथपर्यंत? तर याच्यामध्ये कॅल्क्युलेट स्पीड ऑफ व्हेइकल इफ इट कव्हर 60 किलोमीटर इन 1 आवर आहे. आता 1 तासामध्ये किती सेकंद असतात? 3600. कारण 60 मिनिट असतात 1 आवर्स मध्ये आणि 1 मिनिट मध्ये 60 सेकंड असतात. म्हणून मी दोनदा मल्टिप्लाय केले. 60 मल्टिप्लाय 60. 1 आवरचं कन्वर्शन आपल्याला सेकंड मध्ये करायचंय म्हणून. तर 60 मल्टिप्लाय किलोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय केले. 61 जा 61 जा 0 गेटिंग कॅन्सल. here 6 1 जा 6. so 4 remain. 6 6 जा 36. our speed is 16.66 meter or approximation 70 meter per second after getting numbers greater than the 5. decimal point जर 5 पेक्षा मोठा असेल तर राऊंड ऑफ फिगर केली आपण, म्हणून 16.66 चं किती झाले? 70 मीटर पर सेकंड. आले लक्षात एवढं?